आणि अंशांशी किंग दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. अनेक नाईट स्पर्धा चिंचवली गावामध्ये होत असतात, त्यावेळेस मात्र आमच्या सर्व समालोचन ग्रुपचं त्यांनी नेहमी सातत्याने आदर करण्याचं काम केलेलं आहे. तर सन्माननीय रमेश दादा फडके यांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. त्यानंतर दीपक फडके आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे. मी तर कालुराम पाटील आपल्या शुभ हस्ते मोरबे क्रिकेट संघाचे एकेकालचे घणाघाती फलंदाज आमचे मित्र संतोष फडके, तर कालुराम पाटील यांचं स्वागत इथे केले जाणार आहे. सर्वांचा आम्ही स्वर्गीय रामदास फडके यांचे सुपुत्र आमचे मित्र राजेश फडके आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. दीपक फडके आमच्या समवेत आहेत, समालोचक आहेत, आम्हाला गुरुस्थानी मानणारे. त्यानंतर आमचे रॉकस्टार प्रवीण आहेत, पिंटू म्हात्रे आहेत, मी स्वतः महादेव गडगे चिंद्रान, आमचे गुणलेखक कांचन पालकर, आमचे साईप्रीत संदेश प्रेम चंदू वाघमारे, कॅमेरामॅन आहेत त्यांचे अभिजित चव्हाण, शांततेचे प्रतीक अभिजित चव्हाणला आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने. आणि साऊंड सिस्टीम आहे खऱ्या अर्थाने तुमचं नावडेकर जितेश, तुमचं खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करू. दमदार उत्तम साऊंड सिस्टीम. विनोद भाऊ भोईर, विनोद एक लेजंड क्रिकेटर, पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे, त्यांचे खंदे समर्थक प्रमोद म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर स्वागत. बाव म्हणून परिचित असणारे स्वागत आहे आपलं. आणि पुन्हा एकदा वळणार आम्ही आमचे समालोचक दीपक फडके मॅन फ्रॉम विगर यांच्याकडे. तर विचुंबे क्रिकेट संघाला आणि त्याचबरोबर कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वरांश एंटरप्राइजेसचे ओनर्स सन्मानित सनीशेठ तुपे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. ओटो दीपक फडके कंटिन्यू. हॅलो, धन्यवाद गडगे सर. पहिल्या फेरीमध्ये दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एकीकडे विचुंबे आणि त्यांच्या विरुद्ध केलेलं कर्तेश्वर भिंगार या दोन संघामध्ये हा सामना असेल. 6 षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी असेल. याकडे लक्ष असू द्या, पंच देखील ऑन करतील. आणि पहिला सामना जिंकलाय तो नागाव संघ. आपण कुठेही जाऊ नका, विनर हा सामना खेळवला जाणार आहे. आयोजकांच्या वतीनं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एक चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली संकल्पना आज आपण नेरी दोंदरी विभागामध्ये पाहतोय. अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेला संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मोरबे यांचं कौतुक करावं लागेल. एक चांगली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवण्यात आली आहे. श्री गणेश क्रिकेट संघ, डांगणेश्वर क्रिकेट संघ, आई गावदेवी क्रिकेट संघ आणि स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे यांच्या वतीनं आयोजित स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2023 पर्व. तर चला, या ठिकाणी विनंती असेल पंच टाइम अलर्ट करतील. संदीप पालकर पहिला चेंडू फेकल्यानंतर त्यानंतर पॅनल्टीला देखील सामोरे जावं लागेल. 30 मिनिटांमध्ये सत्र तुम्हाला संपवावे लागेल. याकडे लक्ष असू द्या. जर तुम्ही वेळ घ्याल तर पंचांना अधिकार आहे की तुम्ही दंडित करा. गेम ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. 12:10 पहिला चेंडू फेकला जातोय आणि 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं फेकावे लागतील. गोलंदाज प्रतीक
प्रीतम पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शतरंज चेंडू खाली वेगाने आलाय, झेल भूमीला दान, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. पहिल्या चेंडूमध्ये जीवनदान मिळतोय स्वप्नील कांबलेला. एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू आहे, व्यावसायिक खेळ देखील ज्याच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय, तोच खेळाडूला जीवनदान दिलाय. मिळालेल्या संधीचं सोनं किती करेल, धावा किती आपल्या संघासाठी जमवेल, याकडे सर्वांचं नजरा असतील. हर्षिकेश भोईर नॉन स्ट्राईक एन वरती, फलंदाज स्ट्राईक वरती जातोय. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल प्रीतम घोगरे. वेगवान चेंडू, चांगला फटका, डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार, दणदणीत चौकार, 4 धावा. संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय घनश्याम बापू भोईर यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आमच्या अक्कू भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आमचे आशिकेश आपलंही सरचे स्वागत. धावसंख्या 5, मोठा फटका डीप लॉंग ऑनला, शतरंज दाडी तैनात, फलंदाज बाद होईल हर्षिकेश. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. हर्षिकेश भोईर नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निलेश जुवेकर हा खेळाडू डावखुरी हाताचा फलंदाज. धावसंख्या जर एकंदरीत पाहिली 5 धावा, 1 फलंदाज माघारी. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना विचुंबे संघ किती धावा जमावेल आपल्या संघासाठी, एक चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी प्रीतम घोगरेची आपण पाहिली. चांगली फेकी, हा चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू फेकला गेला. मिड विकेटला चेंडू वेगाने येईल, कार्पेटचे सायण, एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक, 2 पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी फेकले जातील. त्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल विचुंबे संघाला, कारण दोन्ही संघ म्हटले की ग्रामीण टेनिसमध्ये 2022-23 हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे या संघाचा आपण पाहिलंय. मोठा फटका इनसाइड आउट, स्वप्नील कांबलेला मिळालेलं जीवनदान, आणि त्यानंतर येतो एक दमदार चौकार, 4 धावा. चार धावेने संघ जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. दुहेरी धावसंख्येमध्ये जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जोरदार अपील पाहायला मिळाला. स्वप्नीलला वाटलं की चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जाईल. पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या, 1 बाद 10 ही धावसंख्या. फलंदाज 1 बाद झालाय. 10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे प्रतीक घोगरे हा खेळाडू. 30 मिनिटाचा अवधी असणारे क्षेत्ररक्षण करणारा संघ. आपण वेळेचं बंधन हे तुमच्यासाठी असेल, कारण 6 षटकांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिली स्पर्धा या विभागामध्ये पनवेल तालुक्यामध्ये एक चांगला संकल्पना आपण पाहिली. मोरबे ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वर्गीय
रामदास फडके प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळेल. विचुंब्या स्पर्धा देखील आपण पाहिली. 2 सेमीचे सामने 6-6 षटकांचे आणि फायनल देखील 6 षटकांची. एक चांगला क्रिकेट, मोठा फटका, सरळ बॅटने चेंडूला फेकून दिला, स्ट्रेट ड्राईव्ह हिट, चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. सहा धावेने संघ जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. कैलास फलंदाज षटकार लगावला निलेशनं. हॅलो. तर मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार आदरणीय श्री प्रसाद ठाणगे सरांचं इथे आगमन झालेलं आहे आणि सूर्या चित्रपटामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचे एक भूमिका अँग्री मॅन ऍक्टर म्हणून खऱ्या त्यांना खूप मोठी लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही मोरबे ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. पहिल्या चेंडूतील षटकार आणि त्यानंतर काय कमबॅक केले गोलंदाजानं, प्रतीकनं. अति चांगली दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. हॅलो. इथे सूर्या पिक्चर मधले सुप्रसिद्ध कलाकार सन्माननीय प्रसाद ठाणगे सरांचा मोरबे गावच्या क्रीडा नगरीमध्ये इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मोरबे ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक सरचे स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पनवेलचे सुपुत्र, पनवेलचे भूमिपुत्र आणि सुप्रसिद्ध मराठी कलाकार. लेटकट पॉइंटच्या मधून चेंडू जाईल सीमा पार. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असणार आहे यावं आपण अतिथी मंचवर. आपला आम्ही मोरबे ग्रामस्थांच्या वतीने सर्व कलाकार आणि सहकाऱ्यांचं मनपूर्वक सरचे स्वागत करत आहोत. गोलंदाज प्रतीकचा हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं, चेंडू हवेमध्ये क्षेत्र चेंडूवरती येईल देवेंद्र. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. 6 षटकांचा सामना, दुसरे षटक मार्गच असताना 22 धावा. संदेश शिलक्याप जर आपण पाहिलं एकंदरीत एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजामध्ये पाहिली. पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या होत्या 10, या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 12. प्रतीक घोगरे हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नेहमीच. तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सूर्या मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार प्रसाद ठाणगे सरांचं व्यासपीठावर आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट क्लब, डांगणेश्वर क्रिकेट क्लब, आई गावदेवी क्रिकेट क्लब आणि स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठानच्या वतीने, राजेश फडके यांच्या वतीने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही सरचे स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आणि बघा, जर कोणाला हा चित्रपट जर बघायचा असेल निश्चित स्वरूपात ओरिएंट मॉलमध्ये खऱ्या मॉल हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आहे. ज्यानं कोणाला लाभ घ्यायचा असेल मित्रांनो, कारण आपल्या पनवेलचा हा सुपुत्र आहे. कारण ज्या प्रकारे मातीच्या रंगाचं कालीज असतं ना, अशा प्रकारचे एक कलाकार की मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो, तशा प्रकारचा आनंद या सूर्या चित्रपटाच्या माध्यमातून आपणा सर्वांना प्राप्त होणार आहे. आणि त्या कलाकारांचं मी पुन्हा एकदा मोरबे ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद सर तुमचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो आणि तुम्हाला मनपूर्वक आम्हा सर्वांच्या वतीने फ्युचरसाठी मनपूर्वक शुभेच्छा असणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा, 11.00 सरासरी धावा जमवत असताना प्रथम फलंदाजी करत असताना विचुंबे संघ तिसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे 3 गोलंदाज आपण जर पाहिले, रणनीती जर आखली गेली. देवेंद्र
देवा पाटील हा खेळाडू भिंगारी गावाची ओळख, क्रिकेटची अनेक मैदानं, भिंगार गावाची ओळख आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच सांडी पालकर सरांचा इशारा आलाय की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. 6 षटकाचा सामना, 23 धावा धावफलकावर. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. आदरणीय व्यक्तिमत्व विनायक म्हात्रे उर्फ जॉन्टी या नावाने प्रसिद्ध असणारे विचुंबे संघाचे कोच, त्यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्लोवर चेंडू फेकला गेलाय, फसवलं गेलं स्वप्नील कांबलेला. पहिला चेंडू डॉट अवांतर, त्यानंतर हा चेंडू डॉट फेकला गेलाय. 23 धावा धावफलकावरती. एक चांगला सामना, चांगला बॅटल मैदानामध्ये कांचनदादा पाहायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय चांगला खेळ खेळत असताना अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना 6 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये किती धावा जमवेल पहिल्या सत्रामध्ये हे खूप महत्वाचं असेल. स्लोवर चेंडू बॅटची आतली कडा घेतली चेंडूनं, एक चौथी धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. दुसरा 2 षटकामध्ये 22 या षटकांचा एकंदरीत विचार केला तर 2 धावा खर्च केले गेल्यात. 3 चेंडू फेकी, ज्यामध्ये एक अवांतर चेंडू फेकला गेलाय. श्रीनाथ पाटील रावे असतील, विनायक पाटील रावे आणि राम पाटील रावे यांच्या वतीने देखील स्पर्धेला शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असणारे गोलंदाज देवेंद्र पाटील, एक चांगला गोलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील चांगला खेळला गेलाय. रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल प्रीमियर लीग असेल, चाळीसगाव प्रीमियर लीग असेल, या सर्व लीगमध्ये या खेळाडूची दमदार खेळी आपण पाहिली. समोर फलंदाज निलेशसाठी हा चेंडू लेफ्ट स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने जाईल. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मिड विकेटचा चेंडू बंद पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी खराब. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. 2 धावा पूर्ण. तिसरी अडी वेगाने येतील आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 धावा सहजोप्या रीतीने पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. एक धावेचं महत्व जाणावं लागेल. भिंगार संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग कराल त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या धावांची किंमत नक्कीच समजेल. धावफलकाचा विचार केला, तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना एक चांगली रणनीती, चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. 6 षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती जो स्वप्नील कांबलेला जीवनदान मिळालं, त्यानंतर स्वप्नीलच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला एक चौकार आपण पाहिलाय आणि 2 सिंगल, एकंदरीत 6 धावेंचं योगदान दिलं. या खेळाडूने 5 चेंडूंचा सामना केलाय. ग्रामस्थ मंडळ मोरबे यांची चांगली उपस्थिती आपण पाहिली. सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. स्लोवर चेंडू फेकी गेली आहे. एक व्हेरिएशनने गोलंदाजी करत असताना आपल्या वेगावरती नाही तर आपल्या लाईन लेनवरती आणि आपल्या व्हेरिएशनने या ठिकाणी विचुंबे संघाला रोखलं गेलंय. धावसंख्या एकंदरीत 27 धावा. या षटकाचा विचार केला 5 धावा खर्च केल्या गेल्यात. देवा पाटील या गोलंदाजानं एक चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, परंतु स्वप्नील कांबलेसारखा एक व्यावसायिक खेळाडू मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. लो फुलटा चेंडू होता, डीप लॉंग ऑनला चेंडू येईल, क्षेत्रदाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. पहिल्या 3 एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 28 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला असं वाटलं की षटक समाप्त झालंय, परंतु पंचांची अचूक नजर आहे आणि चांगले गुणलेखक कांचनदादा पालकर. पहिला चेंडू अवांतर फेकला होता आणि त्यानंतर निलेशच्या बॅटमधून कांचनदादा आपण जर पाहिलं एक चौकार, एक षटकार आलाय आणि 13, एक डबल, एक सिंगल, एक चांगल्या फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एकंदरीत सामना पाहिला 28 धावा. पहिल्या सत्रातील तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती निलेशच्या बॅटमधून किती धावा येतील हे पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11.33 च्या सरासरीने धावा जमवत असताना प्रथम फलंदाजी करत असताना विचुंबे संघाची धावसंख्या पाहिली 34 धावा, 1 फलंदाज माघारी. विचुंबे क्रिकेट संघाचे संघ व्यवस्थापक जॉन्टी स्टेजशी संपर्क साधायचा बघा. व्यासपीठावर आपण यायचे आहे. आपला यथोचित सन्मान मोरबे ग्रामस्थांच्या वतीने ते केला जाणार आहे. आणि विचुंबे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक अतुल शेठ भोईर यांचं आगमन येथे. अक्कुश शेठ भोईर
यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं, आपलंही स्वागत आहे. जिमी दादा गायकवाड एकच वादा, जिमी शेठ गायकवाड यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रमोद शेठ म्हात्रे आपले मनपूर्वक स्वागत आहे. यावं व्यासपीठावर, मोरबे ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे. जॉन्टी आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आदेश पांडव आपल्या आतुरतेने वाट पाहतात. यावं आपण व्यासपीठावर, आपला येतोची सन्मान मोरबे ग्रामस्थांच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. तर सन्माननीय प्रसाद ठाणगे सर, सूर्या चित्रपटचे सुप्रसिद्ध अभिनेता, त्यांच्या समवेत अनिकेत कांबळे उद्योजक, दर्शन पाटील उद्योजक आणि मंगेश भगत उद्योजक या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन. मी पुन्हा एकदा स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2023 स्पर्धेमध्ये आपलं मोरबे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत आहे. आणि सर्व आमचे पनवेलचे आपले कलाकार आहेत, भूमिपुत्र आहेत. मित्रांनो, पनवेलच्या मातीमध्ये जन्मलेले हे सर्व सहकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहात. आपणा सर्वांचं स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर प्रीतम घोगरे चौथं षटक फेकतोय. वैयक्तिक दुसरं षटक, ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाने इशारा केलाय की अवांतर फेकला गेलाय. अवांतर दाबेने संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. जमेची बाजू असेल विचुंबे संघाची. एक फलंदाज माघारी परतलाय. त्यानंतर येणाऱ्या षटकामध्ये प्रहार करून जास्तीत जास्त धावा जमवण्याचा विचार. मोठा फटका, चेंडू पडल्यानंतर काहीसा उचली घेतोय. गुडलास पाडून चेंडू थोर टेकअप झाला. गोलंदाजांना विचार केला तर खांद्याचा वापर केलाय प्रीतम घोगरे या गोलंदाजानं. हा चेंडू जाईल निर्धाव. पहिल्या चेंडूचा एकंदरीत विचार जर आपण पाहिला, अवांतर फेकला होता. एक चांगले कमबॅकिंग गोलंदाजी. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. क्षेत्रीय चेंडूपर्यंत पोहोचेल का? एक धाव पूर्ण. दुसरीसाठी दोन फलंदाज वेगाने सरसाव देईल. तो नकार दिलाय. फेकी खराब, धाव झाली असती पण तो स्वप्नील खांबळेंनी चुकी केली. नकार दिलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. निलेशच्या बॅटमधून धावा आल्यात आणि एक धाव होऊ शकली असती. त्या ठिकाणी तुम्हाला फेकी देखील खराब पाहायला मिळाली होती. तो नकार दिलाय कोणतेही धोका पत्करण्यासाठी. आदरणीय व्यक्तिमत्व जॉन्टी म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन. विचुंबे संघाचे व्यवस्थापक प्रशिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे. एक आदरणीय व्यक्तिमत्व अतुल शेठ भोईर व्यवस्थापक यांचं देखील व्यासपीठावरती आगमन आपल्याला पाहायला मिळेल. विचुंबे गाव म्हटला की क्रिकेटसाठी चांगलं योगदान ज्यांचं आपण पाहतोय. विचुंबे प्रीमियर लीग असेल, एक मोठी लीग ज्यांच्या माध्यमातून पाहतोय. आणि पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू देखील डॉट फेकला गेलाय. दुसरी षटक या गोलंदाज हातामध्ये का दिलंय? पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता प्रीतम घोगरेनं 10. आणि हा षटक फेकत असताना देखील चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडू अवांतर आणि त्यानंतर मात्र दोन चेंडू निर्धाम आणि एक सिंगल अशा 2 धावा खर्च करतोय. फुल टच चेंडू, सरळ बॅटने चेंडू जाईल डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण त्याने तैनात आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 37 धावा धावफलकावरती. मोठे फटके खेळावे लागतील विचुंबे संघाला, कारण 6 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या संदेश शिल्के कांचनदादा तर 53 धावांचा पाठलाग करीत असताना सहज सोप्या रीतीने नागाव संघाने सामना जिंकलाय. नागाव संघाचा डावखुऱ्याचा फलंदाज रोहितनं काय फलंदाजी केली. मैदानाच्या चारी बाजूला षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा खेळाडू ठरला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. मोठा फटका फसतोय. देवेंद्र पाटील चेंडू खाली. फलंदाज बाद. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाजाला स्वप्नील कांबळे. नौका खेळाडू अविनाश पाटील. संघाचा मिडल ऑर्डर मधील सर्वात आक्रमक खेळाडू. या खेळाडूला आपण मैदानामध्ये फलंदाजी करत असताना पाहूया. 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्पीड अप देखील करणं गरजेचं असेल, कारण पहिला चेंडू 10 बाजून विचार केला 12 बाजून 10 मिनिटांना पहिला चेंडू फेकला गेलाय. चौथं षटक मार्गस्थ असताना एक चांगल्या वेळेवरती चेंडू फेकले गेले जातात. कांचनदादा पालकर कौतुक करावं लागेल भिंगार संघाचं. चांगले योगदान आपण पाहिलं. गोलंदाजी मार्गावर प्रत्येकचा हा चेंडू
त्रिफलाची तर दांडीगुल फलंदाज बाद अविनाश पाटील. स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2023 या स्पर्धेला विसुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल तालुका कुस्तीगीर संघचे विद्यमान अध्यक्ष बलिराम शेठ पाटील विचुंबे आणि त्याचबरोबर मिस्टर ज्युनियर जॉन्सन म्हणून परिचित असणारे विडी पाटील विचुंबे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सरचे आभार व्यक्त करत आहोत. 4 षटकामध्ये धावसंख्या पाहिली 37 37 धावा धाव फलकावर. चार षटकामध्ये 37 धावा 5 षटक फेकणारी सज्ज. 6 षटकांचा हा सामना असेल आणि 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. साहिल जगे हा गोलंदाज वैयक्तिक कोडवेल पहिले सांगवी कोडवेल 5 षटक फेकणारी सज्ज असणारे. निलेश स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईकला करण सुरते हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मैदान जर पाहिलं तर चांगलं योगदान आपण नामदेव शेठ मस्कर साहेब वाकडी आणि संपूर्ण मस्कर परिवार वाकडी यांचं योगदान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्लोवर चेंडू फेकला गेला आहे आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये साहिल जगेनं झेल पकडला गेलाय. निलेश फलंदाज बाधून माघारी परतलाय. तिसरा धक्का मिळतो विचुंबे संघाला. विचुंबे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटच्या वाटेवर चालणारा एकच राई विचुंबे गावचा आमचा मुन्नाभाई. तर मुन्नाभाई सुरते विचुंबे यांच्या वतीने स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषकाला ते शुभेच्छा आलेल्या आहेत. मुन्नाभाई सुरते तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. किरण भोईर नौका खेळवडून करण सुरते ही जोडी के फॅक्टर मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. 5 षटक मार्गस्थ असताना पण धावा जर पाहिल्या 37 धावा धाव फलकावरती. 4 फलंदाज माघारी. महत्वपूर्ण षटक फेकत असताना एक युवा जिगरबाज गोलंदाज साहिल जगे चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. आपल्या कोठ्यामधील पहिले षटक. स्लोवर चेंडू दिशा दिली डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत गेला होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. पंचांचा इशारा येतोय. षटकार 6 धावा. करण भोईरच्या बॅटमधून निघतोय पहिल्याच चेंडूवरती दमदार. किरण भोईरच्या बॅटमधून निघतोय दमदार षटकार. संघ जाऊन पोहोचताय 43 या धावसंख्येवरती. कंचनदादा पारकर अशा फटक्यांची गरज असेल की तेवढी चांगली फलंदाजी आपण भिंगार संघामध्ये देखील पाहतोय. हे षटक खूप निर्णायक असणारे. सरळ बॅटने चेंडू येतो डीप लॉंग ऑफला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या वेळी 2 फलंदाज वेगाने येतील. नकार दिलाय. फेकी देखील तेवढीच चांगली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. 44 धावा 4 फलंदाज माघारी. प्रथम फलंदाजी करीत असताना विचुंबे संघाला आपण ओमकार इलवन युग विचुंबे संघ मैदानावरती पाहतोय. एक चांगली लढत दोन्ही संघामध्ये पाहायला मिळेल. तेवढीच चांगली गोलंदाजी देखील करतोय या ठिकाणी कर्तेश्वर भिंगार संघ. तर एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये युवा गोलंदाजांना प्राधान्य आपण पाहिलंय. मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल पकडला जातोय आणि 5वा मोहरा गारद होतोय विचुंबे संघाचा. नौका खेळाडू मैदानामध्ये बॉबी भोईर अर्थात गणेश भोईर हा खेळाडू मैदानामध्ये.
फलंदाज 7व्या क्रमांकाचा फलंदाज 5 फलंदाज टॉप ऑर्डर पूर्णपणे बाद होऊन माघारी परतल्यानंतर 6व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. किरण भोईर आणि बॉबी भोईर ही जोडी मैदानामध्ये. एकंदरीत धावसंख्या 44 धावा, 5 फलंदाज माघारी. अद्याप 8 चेंडूंचा खेळ कांचनदा बाकी असणार आहे. तर येणाऱ्या 8 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा जमवण्याचा विचार करावा लागेल. ही खूप धावसंख्या महत्त्वाची असणार आहे. साहिलचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली, 7 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण सफलता मिळवली. एक चांगले योगदान युवा तेज तर्रार गोलंदाज पाहायला मिळतोय आणि कमी वयामध्ये आपल्या गावासाठी खेळण्याची संधी लाभली आणि त्याचं सोनं करत असताना हा खेळाडू पाहतोय. साहिल हे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या खेळाडूची पाहिली आहे. ऑफस्टिकवरती चेंडू फेकला, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. देवाचे पाटील चेंडूवरती आलाय. डीप लॉंगॉनला 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 45 धावा फलकावर. साई प्रेसच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत. 5 दिवस रंगणारं क्रिकेटचं थरार नाट्य आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. चित्तधरक सामने प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतील. 6 षटकांचे सामने आपल्याला अनुभवायला मिळतील. सरळ बॅटने खेळला, स्ट्रेट हिटचा फटका, चेंडू 1 बाउन्स द रोप, चौकार, 4 धावा. धावसंख्या 49 धावा, 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावी विनंती. अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली. या खेळाडूंची 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम षटक स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाज आला धर्मेंद्र घोगरे. हा गोलंदाज संघाचा एक मास्टर माइंड संगणक. स्पीडअप वेळेचं बंधन देखील असणार आहे, याकडे लक्ष असू द्या. शेवटचे तुमच्याकडे 2 मिनिटाचा अवधी आहे. पंच याकडे वेळेवरती लक्ष तुमचं असणं गरजेचं आहे. मोठा फटका, गगनचुंबी षटकार, चेंडू सीमा पार, 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. अर्धशतक कंप्लीट पूर्ण होईल विचुंबे संघाचं. संख्येची 55 धावा धावफलकावरती, 5 फलंदाज माघारी. गोलंदाज धर्मेंद्र हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावरती. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव पाहायला मिळते. 56 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू समोर फलंदाजा विचार केला. ज्या बॅटमधून षटकार बॉबी भोईर च्या बॅटमधून 3 चेंडू सामना केलाय. 8 धावांचं योगदान. हवेमध्ये चेंडू उडालाय. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये येतोय. झेल पकडण्याची संधी आणि फलंदाज बाद. फडके स्मृती चषकाकरिता ज्यांचा मैदानामध्ये इथे खऱ्या अर्थाने आगमन होत आहे ते मोरबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश फडके यांचा इथे आगमन झालेला आहे. माझी दमदार क्रिकेटर एकेकाली ज्याने अतिशय दमदार फलंदाजी ज्यांची आपल्याला बघायला मिळायची आणि त्यांच्या समवेत गोपीनाथ फडके मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी वारकरी संप्रादातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री बालूबुवा उलवेकर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. फलंदाज बाद. लेग बीज पायटीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय 7व्या क्रमांकाचा.
व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे ते मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय गोपीनाथ शेठ फडके साहेब, त्यानंतर मोरबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश फडके तथा या ठिकाणी हबप्पा बाळूबुवा उलवेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसेच राम फडके मोरबे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्वांचं स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान, गावदेवी क्रिकेट क्लब मोरबे, श्री गणेश क्रिकेट क्लब मोरबे आणि श्री डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद। स्विच हिट गेलाय, चेंडू जाईल सीमा पार, चौकार आणि संघ जाऊन पोहोचतोय 60 या आकड्यावरती। आज धर्मेंद्रचं षटक पाहिलं तर 10 धावा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्रिफलाची फलंदाज झालाय बाद। पहिले सत्र होईल समाप्त। 60 धावा फलकावरती 61 धावांचा पाठलाग करायचे। खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना कर्तेश्वर भिंगार संघाला त्या धावा कशा प्रकारे पार केल्या जातील याचं धावतवर्ण ऐकण्यासाठी आपण वळणार आहोत रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांच्याकडे। इथे मान्यवरांचा हेतूची सन्मान केला जात आहे। सूर्या चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता प्रसाद ठाणगे सरांचा हेतूची सन्मान स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषकाचे दमदार आयोजक त्यांचे सुपुत्र आमचे मित्र राजेश फडके यांच्या शुभास्थिती केले जाणार आहे। प्रसाद ठाणगे सरांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे। मराठी चित्रपट सृष्टीतील खऱ्या अर्थाने आता ज्यांचा चित्रपट सूर्या हा प्रदर्शित झालेला आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे की काजव्याप्रमाणे समजण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला, या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीला एक मराठी भाषिक कलाकार म्हणून ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे ते प्रसाद ठाणगे सरांचा हेतूची सन्मान स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषकाचे दमदार आयोजक एकच वादा आमचा राजेश दादा सन्मान्य राजेश फडके यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन राजेश फडके यांच्या शुभास्ते कलाकार आदरणीय प्रसाद ठाणगे सरांचं हेतूची सन्मान इथे केला जात आहे। यानंतर अनिकेत कांबळे सुप्रसिद्ध उद्योजक अनिकेत दादा कांबळे यांचं स्वागत इथे केलं जाणार आहे। बघा मित्रांनो की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे, तर संतोष दादा फडके यांच्या शुभास्ते अनिकेत कांबळे उद्योजक आहेत, त्यांचं मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे। तर याच दरम्यान सुप्रसिद्ध बिल्डर निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिल शेठ भोईर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। त्याच्यानंतर उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विश्वास भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। तर सन्माननीय उसारली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक विश्वास भगत साहेबांचे इथे आगमन होत आहे, या व्यासपीठावर आपलं स्वागत। यानंतरचा सन्मान असेल दर्शन पाटील उद्योजक आकुर्ली यांचा हेतूची सन्मान केला जाईल आणि मंगेशदादा भगत उद्योजक आपण यायच्या बघा, कारण वेळ आपल्याकडे कमी असेल। मी गोपीनाथ फडके माजी सरपंच मोरबे आपल्या शुभास्ते दर्शनदादा पाटील उद्योजक आकुर्ली यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आपण इथे स्वागत करावं। सन्मान्य उसाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक विश्वास भगत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत सुप्रसिद्ध बिल्डर्स विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय श्री अनिल शेठ भोईर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। यानंतर मंगेश भगत सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचं स्वागत इथे केलं जाईल। दादा यायचे आपण आपलं स्वागत इथे केलं जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो दत्ता फडके यांना आमची विनंती असेल। वावंजे विभाग शिवसेना विभाग प्रमुख आहेत,
त्यांच्या शुभ हस्ते इथे मान्यवरांचा मंगेशदादांचा सन्मान इथे केला जाणार आहे. तर यानंतर मी प्रदीप फडके यांना आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते. जॉन्टी आमचे परम मित्र आहेत बिचुंबे, त्यांचं आपण इथे स्वागत करावं. सोमनाथ फडके यांच्या शुभ हस्ते त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. तर यानंतर मी मोरबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय गणेश फडके यांना आमची विनंती असेल आपल्या शुभ हस्ते उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नाईट सरपंच चषक नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आणि क्रिकेटला मित्रांनो धर्म मानणारे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही स्पर्धा असो लाईव्ह प्रसारणच्या माध्यमातून सातत्याने आनंद घेणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा चेंडू सीमा पार 4 धावांसाठी सन्मान असेल विसुमे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय अनिल शेठ भोईर यांचा सन्मान केला जाईल. गोपीनाथदादा फडके आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण इथे सन्मान करावं. आणि वलू या सामन्याकडे कंटिन्यू आमचे सहकारी रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे अनिलदादा भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बिचुंबे यांचा सन्मान इथे केला जाईल. तत्पूर्वी मैदानामध्ये आपण बोलणार आहोत. तर चेंडू सीमा पार 6 धावांसाठी यानंतर सन्मान असेल सन्माने राम फडके यांचा सन्मान इथे केला जाईल. रामदादा फडके आपण समोर यावं. त्याचबरोबर गणेश फडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोरबे आणि मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोपीनाथदादा फडके आणि त्याचबरोबर हरिभक्त परायण श्री बालूदादा उलवेकर आपण यायच्या बघा. संदीप पाटील यांच्या सर्व मान्यवरांचा सन्मान केला जाईल. बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. बघा प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आराध्य एंटरप्राइजेसचे सर्व आणि या स्पर्धेची आणबाण शान राजेश शेठ फडके साहेब यांच्या वतीनं प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक झेलसाठी. षटकाराच्या बाहेर जो कोणी कॅच पकडेल प्रेक्षक त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त गेंद बिल्कुल देखने को मिली राइट इनटू द ब्लॉक हॉल. हल्के हाथों से इस गेंद को बिल्कुल खेला और लगातार 3 छक्के अगर कोई भी बल्लेबाज भागते हैं तो उनके ओर से 500 रुपए का इनाम आराध्य एंटरप्राइजेस के सर्वा राजेश शेठ फडके इनके माध्यम से. इस बार शॉट अच्छा है मिड ऑन के ऊपर से खेला लॉन्ग ऑन सीमा रेखा पार 4 रन. तो बिल्कुल आप देख सकते हैं शानदार चौका बटोरते हुए बल्लेबाज धर्मेंद्र कप्तान है टीम के. शॉट ऑन पुल करने का प्रयास किया था, कोई रन नहीं है. डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई. पहला ओवर प्रगति पथ पर है और पहले ओवर की बात करेंगे तो निश्चित तौर पर करतेश्वर 11 भिंगार टीम का स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर. एक अच्छी साझेदारी इन दोनों बल्लेबाजों के बीच में नजर आती हुई. जीतने के लिए टारगेट है टोटल 61 रनों का और इस 61 रनों का पीछा करते हुए पहले ही पावर प्ले में ये धमाकेदार शुरुआत. फिर से एक बार शॉट ऑन पुल करने का प्रयास. इस बार डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 14 रन. ठीक है. मुकाबला खेला जाएगा आई गावदेवी 12-13 11 नागाव
आप काही मत जाइए. मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. आराध्य एंटरप्राइजेसचे सर्व राजेश शेठ फडके यांचे सासरे बुवा राजाराम शेठ चोरगे वाकडी यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती करतो राजाराम शेठ आपण यावं, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल यहाँ पर 61 रनों का लक्ष्य का पीछा करना है और जीतने के लिए जब मैदान में सेकंड इनिंग्स में उतरी है तो टोटल पहले ओवर में 14 रन बटोरे. अभी तक बल्लेबाजी करने वाली टीम करतेश्वर 11 भिंगार टीम ने. आने वाली गेंदे है 30 और मेरे ख्याल से जीत के लिए अगर बात करेंगे तो लगभग रन चाहिए. 47 रनों की जरूरत है. तो 30 गेंदों में चाहिए अब 37 रनों की जरूरत है. ऑन साइड में स्क्वायर लेग की तरफ 47 माफ कीजिएगा 47 रनों की जरूरत है. 1 रन मिलेगा जरूर. 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15 रन. यानी कि मैच काफी जबरदस्त है दोनों टीमों के बीच में. पहला मुकाबला गावदेवी अजय हनुमान उसरली टीम को परास्त किया. आई गावदेवी 12-13 नागांव टीम ने. और ये दूसरा मुकाबला इन दोनों टीमों के बीच में फिलहाल चलता हुआ. जगदीश भिंगारकर गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं बेहतरीन गेंदबाज है. ताकतवर गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं. यॉर्कर का इस्तेमाल, बल्ले का अंदरूनी किनारा लगा था. अच्छा हुआ कि ये गेंद विकेट के ऊपर नहीं टकराई, वरना इन्हें मैदान से बाहर लौटना पड़ सकता था. अच्छा कमबैक. सेकंड पावर प्ले है. 5 गेंदबाज 6 ओवर में यूज किए जाएंगे. तो विचुंबा टीम भी सोचेगी ओमकार युग 11 विचुंबे जो घनश्याम बापू भोईर जिनके द्वारा ये पैक की गई टीम. राउंड द विकेट से जगदीश तैयार. इस बार यॉर्कर का इस्तेमाल, बढ़िया फील्डिंग, कप्तान का शिकार किया और करतेश्वर भिंगार टीम को लगता हुआ यह पहला करारा झटका. बड़ा विकेट. धर्मेंद्र खोगरे बैक टू द पवेलियन. तर याच दरम्यान सन्माननीय MIDC पोलीस सेवा दल कार्यरत असणारे सन्माननीय सुनील कंकरे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. तर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. कोविड कालामध्ये तमाम जनतेसाठी देवदूत म्हणून राहिलेत ते आमचे कंकरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं आम्ही आराध्य एंटरप्राइजेसचे सर्व राजेश शेठ फडके साहेब यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. तो बिल्कुल आप देख सकते हैं रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल रुकी हुई है 15 रन. क्या जबरदस्त गेंदबाजी करते हुए गेंदबाज जगदीश भिंगारकर जिनके पास कई सारा अनुभव है और उसी अनुभव के साथ अपने टीम के लिए एक दमदार योगदान देते हुए. तो स्वरांश एंटरप्राइजेस के सर्व सनी शेठ तुपे इनका भी आगमन हो चुका है. उनका भी स्वागत है. आइए मंच के ऊपर. बढ़िया कमबैक. पहला विकेट. कमाल का कैच पकड़ा डीप लॉन्ग मिड ऑफ में 30 सर्कल में करण ने तेज बॉल डालने का प्रयास जरूर किया था. गेंद को छोड़ा है. राउंड द विकेट से गेंदबाजी फिलहाल चलती हुई. शानदार विकेट कीपिंग का नजराना अविनाश के माध्यम से और यहां पर डॉट बॉल की समाप्ति. 1 ही रन अभी तक इस ओवर से खर्च कर चुके हैं गेंदबाज जगदीश भिंगारकर. कितनी सटीक लाइन से गेंदबाजी. शॉट बड़ा इस बार लेकिन सीधा जाएगी फील्डर के हाथों. पकड़ा है कैच. होंगे मैदान से बाहर बल्लेबाज धर्मेंद्र के बाद लौटेंगे मैदान से बाहर. दूसरा करारा झटका. विचुंबा टीम इस मुकाबले में कमबैक करती हुई और जगदीश के नाम पर ये दूसरी सफलता. छत्रपति शिवाजी महाराज इनकी सुमधुर संगीत सुनी. हिंदवी स्वराज्य के संस्थापक राजे छत्रपति शिवाजी महाराज, हुमायूं, बाबर, अकबर, डच, पोर्तुगीज, इंग्रज, ऐसी बड़ी महासत्ता हिंदुस्तान की तरफ चली आ रही थी. लेकिन सभी वो सत्ताओं को अपने तलवारी पर जिन्हों को धूल चकाई थी वो छत्रपति शिवाजी महाराज इनकी ये सुमधुर संगीत डीजे के माध्यम से आपने सुनी. अंतिम गेंद लाजवाब गेंदबाजी. एक बार जोरदार तालियां
के नाम पर और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ। दूसरा रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर, टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर 15 रन। पोलीस स्टेशनचे PSI सन्माननीय सुनील कनकरे साहेबांचा इथे सन्मान सूर्या चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते आमचे ठाणगे प्रसाद ठाणगे सरांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल। नुकताच रिलीज झालेला चित्रपट सूर्या तुम्ही पाहताय, त्या चित्रपटातील सुप्रसिद्ध सिने अभिनेते तर प्रसाद ठाणगे साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल PSI सुनील कनखरे साहेबांचा। धन्यवाद। तो आने वाली 24 गेंदें और मेरे ख्याल से जीतने के लिए अब रनों की जरूरत है। 46 रनों की जरूरत है 24 गेंदों में। गेंदबाजी में फिर से एक बार परिवर्तन, शायद जगदीश भिंगारकर से 2 ओवर करवा लेते क्योंकि वो बेहतरीन गेंदबाजी कर रहे, लेकिन स्वप्निल कांबले के ऊपर फिर से उम्मीद जताई है टीम के कप्तान ने, करण सुरते ने। चलिए मुकाबले में पूरी तरीके से वापसी हो चुकी है। अब 24 गेंदों में 46 रन को बचाना है और इस वक्त बनाना है भिंगार टीम को। 6 ओवर में 5 बॉलर यूज किए जाएंगे, ये बात ध्यान में रखिए सभी कप्तान। किसी एक ही गेंदबाज आपका 2 ओवर करवा सकता है। तो चलिए कप्तान ने स्वप्निल के ऊपर भरोसा जताया। पावर प्ले खुली हो चुकी है। पहली गेंद क्रॉस पैटेड, बड़ा शॉट खेलने का प्रयास, अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन पूरी तरीके से दबाव कोई नहीं है अंपायर के ऊपर। डॉट बॉल की समाप्ति होती हुई। रन और गेंदों के बीच में फासला फिलहाल यहां पर अब चर्चा करेंगे। 23 गेंदें बची है और जीतने के लिए मेरे ख्याल से अब रन चाहिए 46 रनों की आवश्यकता है। जबरदस्त मैच, लो स्कोर का जरूर था, कमबैक करती हुई। फुल टॉस गेंद डीप कवर की तरफ इस शॉट को खेला है फील्डर, अच्छी फील्डिंग, 1 रन तो कंप्लीट, दूसरी आसानी के साथ पूरी। चलिए अच्छा फील्डिंग, एक समय लग रहा था कि यह बाउंड्री जाएगी। तो बिल्कुल आप देख सकते हैं 2 रन चुराए टोटल बल्लेबाजों ने और 2 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है 17 रन। यानी कि आरंभिक बल्लेबाजी के लिए आए थे कप्तान धर्मेंद्र घोगरे सस्ते में लौटे, देवेंद्र भी सस्ते में लौटे और ये थोड़ा सा प्रेशर। चलिए हल्की सी यहां पर शरारत करने की कोशिश, शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, थोड़ा सा उछाल मिला था, ऑफ स्टंप से काफी करीब से गई ये गेंद और ऑफ स्टंप की रेखा है उसके करीब से ये गेंद जाती हुई। डॉट बॉल की समाप्ति। स्वप्निल के ऊपर जो भरोसा जताया था उसके ऊपर पूरी तरीके से कामयाब होते हुए 21 गेंदें बची है जीतने के लिए 44 रनों की बिल्कुल आवश्यकता है। जबरदस्त गेंदबाजी का परफॉर्मेंस अभी तक साकार करते हुए सौरभ खतरनाक बल्लेबाज है। तो चलिए मेरे ख्याल से ये तीसरी मर्तबा हो चुका है कंचन कल के दिनों में, क्योंकि चिरले टीम के खिलाड़ियों को भी कल काफी ऐसी चोट पहुंची थी। उसके बाद बात करेंगे मेरे ख्याल से और एक खिलाड़ी को ये चोट पहुंची थी और ये लगातार आप देख सकते हैं ये तीसरे दिन में ये जगदीश भिंगार के बिल्कुल जो विकेट कीपर कभी कभी गार्ड नहीं पहनते ना कंचन, उसकी वजह से कहीं ना कहीं उनके सामने दिक्कतें होती है। तो शायद उनकी जगह 12वें खिलाड़ी जाएंगे मेरे ख्याल से। तो बिल्कुल 12वें खिलाड़ी जाएंगे मैदान में, अतुल। चलिए गेंदबाज तैयार, तेज बॉल डालने का प्रयास, इस बार ऑफ स्टंप से बाहर है। अंपायर सैंडी पालकर सर इनका इशारा था वाकई ये वाइड बॉल करा रहे, वाइड की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। यानी कि जीतने के लिए अभी भी चर्चा करेंगे। 21 गेंदों में 43 रनों की जरूरत है फिलहाल इस मुकाबले को जीतने के लिए। सौरभ जो बाएं हाथ के काफी ताकतवर बल्लेबाज है, सलामी के लिए आ चुके, लेकिन अभी तक एक भी बड़ा शॉट इनके बल्ले से निकला नहीं है। चलिए आगे कर खेलने की कोशिश, ऑन साइड में खेला जरूर है, फील्डर वहां पर गेंद को रोकेंगे, तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से करतेश्वर 11 भिंगार टीम का स्कोर आगे रफ्तार के साथ बढ़ता हुआ टोटल
19 रन। पहले ओवर में 14 था, दूसरे ओवर में सिर्फ 1 ही रन। और इस ओवर की चर्चा करेंगे कंचन, सिर्फ 4 रन खर्च किए इस गेंदबाज ने, यानी कि स्वप्निल महंगे थे पहले ओवर में। और उसके बाद देखिए स्वप्निल कामले ने पावर प्ले खुली होने के बाद शानदार फील्डिंग का प्रदर्शन और गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए। शॉर्ट पिच लाइन की बॉल काफी छोटी थी, डीप लॉन्ग लेग के ऊपर से इस गेंद को फेंक दिया है, सीमा रेखा पार, 6 रन। तो चलिए इस बार ये डॉट बॉल की समाप्ति हुई है और कुल मिलाकर टोटल ओवर नंबर 3 समाप्त हो चुके हैं। और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद ड्रिंक्स पानी जाएगा मैदान में। टोटल रन संख्या बनी है 25, 2 विकेट के नुकसान के ऊपर आने वाली 18 गेंदें, 36 रनों की आवश्यकता। कि 3 ओवर के बाद जो ड्रिंक्स बिल्कुल मैदान में होती है वो शॉर्ट टीम मीटिंग होगी। तो बिल्कुल इस बीच जिनका आगमन हो चुका है दोस्तों, मेरे ख्याल से 13 बार थाईलैंड की रवानी, उसके बाद कुवैत आप 3 बार, फुकेट आप देख सकते हैं 2 बार, यानी कि बैंकॉक 4 बार, गोवा तो मेरे ख्याल से इंडिया में तो बहुत सारे टूर होते हैं, लेकिन सबसे ज्यादा 26 बार विदेशी दौरा टूर करने वाले एक ही राही विचुंबे गांव के वीरेंद्र सहवाग, यानी कि दीपेश एंटरप्राइजेज के सर्वे सर्वा मुन्ना भाई सुरते, इनका आगमन हो चुका है। आइए मुन्ना भाई, आपका स्वागत है। और उनके साथ देख सकते हैं हमारे रवि मुरबी के, उनका भी स्वागत करते हैं। निर्मल बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर सम्मानीय अनिल शेठ भोईर, विद्यमान ग्राम पंचायत सदस्य विचुंबे और उसरी ग्राम पंचायत के माजी सरपंच और सरपंच चषक नाइट के यशस्वी आयोजक, बिल्कुल आप विश्वास भगत साहब इनको देख सकते हैं, उन सभी का स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से। तो बिल्कुल आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से इस वक्त 18, जीतने के लिए 36 रनों की आवश्यकता है इस मुकाबले में। तो चलिए फिलहाल तो बिचुंबा टीम का पगड़ा इस वक्त भारी है, देखेंगे किस तरीके का कमबैक करेगी अब भिंगार 11 टीम। एक ही राही मुन्ना भाई, इनका आगमन हो चुका है, दीपेश एंटरप्राइजेज के सर्वे सर्वा। मुन्ना भाई आपका स्वागत है। तो गेंदबाजी में परिवर्तन, चौथे ओवर में गेंदबाजी के लिए सुशील भिंगारकर। पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर है, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट की मदद से फिलहाल एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का बढ़ता हुआ स्कोर इसे 1 रनों की मदद से टोटल 26 रन, जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए 35 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है और कंपलसरी चेस का आपको बनाने ही होंगे। राउंड द विकेट से गेंदबाज तैयार, ये गेंद स्लोवर थी, बिल्कुल देखते ही रह गए। ये फुटवर्क का इस्तेमाल नहीं है कंचन, बल्लेबाज की अगर चर्चा करेंगे ना तो खड़े खड़े मारने का बिल्कुल प्रयास कर रहे हैं। और इस बीच देखिए ये डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई, ये खराब क्रिकेट है। दादा सौरव गांगुली लेफ्ट हैंडर बल्लेबाज जो रहते थे ना, एडन गार्डन हो चाहे वो लॉर्ड्स का इंग्लैंड का मैदान हो, जो हमेशा अपनी दादागिरी प्रस्थापित करते थे, लेकिन इस बाएं हाथ के बल्लेबाज को शांत रखा है। फिंगर रोल किए थे जरूर, लेकिन सीधा गेंद को फेंक दिया लॉन्ग ऑन, सीमा रेखा पार, सौरभ पाटिल के बल्ले से ये 6 रन। की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन, 61 का पीछा करना है, 29 रनों की आवश्यकता। इस बार बल्ले के पाले में आई है, सीधा ये मोरबा प्लॉट से जाएगी बाहर, सीमा पार, सौरभ पाटिल के बल्ले से ये दूसरा मैक्सिमम हिट 6 रन।
बिल्कुल 2 गेंदों के ऊपर लगातार 2 छक्के और इस एक गेंद पे ऊपर और एक छक्का आता है तो इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक यानी कि आराध्या एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा राजेश शेठ फड़के इनकी ओर से 500 रुपए का इनाम बिल्कुल बल्लेबाज को दिया जाएगा। समीकरण बदलता हुआ आने वाली 15 गेंदें बची है, 23 रनों की बिल्कुल आवश्यकता। क्या ये तीसरा भी जाएगा? लेकिन ये 1 बाउंस ओवर द लाइन है। अंपायर का इशारा आता हुआ ये 4 रन महंगा ओवर विचुम्बे टीम की ओर से आता हुआ और इसी 4 रनों की मदद से रन संख्या बनती हुई 42 रन। अब जीत के लिए आने वाली 14 गेंदें 19 की दूरी। बिल्कुल आप देख सकते हैं बढ़िया बल्लेबाजी पिछली 3 गेंदों के ऊपर कंचन, 2 बड़े धमाकेदार छक्के और एक चौका अभी तक निकालते हुए। ये फुल टॉस है लेकिन इस बार कोई फील्डर तैनात नहीं है। जब फील्डर थे वहां पर गेंद नहीं जा रही थी, अब फील्डर नहीं तो उसी दिशा में ये बड़ा शॉट खेला है और गेंद बिल्कुल सीमा रेखा पार जाती हुई अंपायर का इशारा आता हुआ ये और एक शानदार 4 रन। महंगे ओवर, एक ही ओवर में पूरी तरीके से इस मुकाबले से शायद पूरी तरीके से दबाव बना रखा है ओमकार युग 11 विचुम्बे टीम के गेंदबाजों के ऊपर। अब 15 रनों की जरूरत है 13 गेंदों में। ये भी उड़ाया, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और सीधा गेंद जाती हुई मेरे ख्याल से डीप लॉन्ग ऑफ के ऊपर से सीमा रेखा पार 6 रनों के लिए और ये महंगे ओवर की हुई समाप्ति। इस ओवर में रन खर्च किए टोटल गेंदबाज ने मेरे ख्याल से 3 छक्के और 2 चौके यानी कि 27 रन खर्च किए, एक ओवर में ही काम तमाम किया और भिंगार टीम इस मुकाबले में मजबूत स्थिति में 50 का आंकड़ा पार होता हुआ अब 12 गेंदों में चाहिए 9 रन। विचुम्बे टीम के कप्तान को यह कौन सी सोच आई थी कंचन? अविनाश जैसे गेंदबाज उनके खेमे में सुरक्षित है तो सुशील भिंगार करके क्यों और कहा जाएगा, ये भी सवाल होंगे। यश जैसे गेंदबाज है, इनसे ओवर करवा लेते। सुशील के ऊपर भरोसा जताया था जरूर, वो भी अच्छे गेंदबाज है लेकिन आज उनकी गेंदबाजी चली नहीं और पूरी तरीके से मैं कहूंगा उन्हें मार मिली। तो हार्दिक जुवेकर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए जीतने के लिए अब चाहिए 12 गेंदों में 9 रनों की जरूरत, जिनके माध्यम से कमेंटेटर होंगे, अंपायर होंगे, लाइव टेलीकास्ट, डीजे मंडप, जिनकी खाने की उत्तम व्यवस्था जो की गई है वो बिल्कुल ऐश्वर्या रिसोर्ट्स यानी कि अनिकेत मात्रे जिनका सामने ही रिसोर्ट है, उस रिसोर्ट के मैनेजर यानी कि संदेश शेटे जिनके माध्यम से की जाएगी, उनका भी स्वागत है। 12 गेंदों में चाहिए 9 रनों की जरूरत। ऑन साइड में बड़ा शॉट था, शॉट मिड विकेट में थोड़ी सी मिसफील्ड होती हुई लेकिन वहां पर फील्डर मौजूद है स्वप्निल कामले, थोड़े से नाखुश होंगे सुशील भिंगार के गेंदबाजी के ऊपर जिन्होंने काफी खराब गेंदबाजी की और फिलहाल इसी 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 53। 11 गेंदों में चाहिए सिर्फ और सिर्फ 8 रनों की जरूरत। प्रमोद मात्रे के चेहरे के ऊपर थोड़ी सी नाखुशी नजर आती हुई, बाबू के कंधे समर्थक है थोड़े से नाराज नजर आते हुए। आज नाना भोईर के सुपुत्र यानी कि आशीष भी मैदान में नहीं है तो शायद थोड़ी सी बल्लेबाजी कमजोर देखने को मिली। चलिए बढ़िया गेंदबाजी का उदाहरण पेश करते हुए गेंदबाज हार्दिक जुवेकर, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। अंतिम ओवर में कम से कम कंचन पालकर अगर 6-7 भी रख पाते तो शायद ओमकार युग 11 विचुम्बे टीम के लिए ये थोड़ी सी आसानी बन सकती है, लेकिन मुश्किल स्थिति जरूर बन रही है। इसके बाद विनर के बीच में मुकाबला होगा। तो आई 12-13 नागांव टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आपका कप्तान हमारे मंच के ऊपर तुरंत आप भेजिए। सेकंड राउंड के मुकाबले 4 ओवर के होंगे, ये बात ध्यान में रखिए। ये फुल टॉस गेंद गिरी, सीधा मिड विकेट को क्लियर करती हुई सीमा रेखा पार 6 रन। कंचन 18 गेंदों में रन चाहिए थे 36 और वो मेरे ख्याल से कम गेंदों में ही खर्च कर रही है इस वक्त ओमकार युग 11 विचुम्बे। और ये लीजिए सिंगल तो बटोरा है, क्या दूसरी लेकर इस मैच को फिनिश करना चाहेंगे? दूसरे की कोशिश तो जरूर की है
और इसी के साथ ये मुकाबला जीता बिल्कुल करतेश्वर 11 भिंगार टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम ओमकार युग 11 विचुंबे।